नमस्कार सर्वांना. मी नंदिनीज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मी आलेले आहे आता मंदिरात. माझ्या दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे दर्शन घेऊन. इथं आमच्या घराजवळच मंदिर आहे. मी श्रावण महिन्यात रोज येऊन गेले मंदिरात. आज पण आले होते. तर छान मंदिर आहे इकडचं. तुम्ही पण घ्या दर्शन. तर आता माझं दर्शन घेऊन झाले आणि मी चालले घरी. तर आज आहे बैलपोळा. मी करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. माणसाने कुठे जरी राहिले ना तर आपली संस्कृती जपली पाहिजे. तर आता इथं माझं पुरण रेडी झालेलं आहे. मी लावते आता भाताचा कुकर. लगेच मी केलेलं आहे वाटणाची तयारी. वाटण झालं. आता त्या आमटी करते कटाची. त्यासाठी फोडणी करून घेते. इथे मी फोडणी सर्व सामान टाकलेलं आहे आणि चांगले परतून घ्यायचं. मसाले वगैरे सगळे छान परतले की टेस्ट छान येते. आणि डाळीतनं जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते ॲड करायचं ह्याच्यात. नाही उकळी येऊन द्यायची. मस्त होते आमटी. तर लगेच मी करायला घेतले पापड तळून घेते. पापड आणि कुरडई. आणि त्याच्यानंतर भजीचं थोडंसं वाटण करून घेते. नॉर्मलच आपल्या कांदा विरताई असल्यामुळं बटाटा आहे त्याच्यामध्ये. आणि तर मी भजीचं पण वाटण झालेलं. भजीचं प्रिपरेशन तयार झाले. तर लगेच भजी तळून घेते. आणि भजी पण तळून झालेली आहेत माझे छानपैकी. आता मी पुरणपोळी करून घेतली. तर आज असं होतं माझा पूर्ण मेनू पुरणपोळीचा. तर आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. बाय. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.